जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. राजा माने मंदा माने प्रस्तुत जय हो या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मालिकेमध्ये या भागात पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. समाजात काम करणाऱ्या अनेक संस्था असतात, पण एखादी संस्था जेव्हा स्वतःच्या कामाची व्याप्ती वाढवून संपूर्ण समाजाला एका सूत्रात बांधते तेव्हा ती केवळ संस्था उरत नाही, तर ती एका लोक चळवळीचं रूप धारण करते. गेल्या 35 वर्षापासून जळगावच्या मातीमध्ये लोकसहभाग, पारदर्शकता आणि अखंड सेवाभावाच्या बळावर समाजकार्याचा असाच एक अद्वितीय पॅटर्न ज्यांनी उभा केला आहे ते नाव म्हणजेच केशव स्मृती प्रतिष्ठान. या अथांग सेवा यज्ञाचे मुख्य सारथ्य करणारे, ज्यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली आणि दूरदृष्टीखाली हा संपूर्ण कारभार दिमाखाने चालत आहे, ते केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भरतदादा अमळकर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. ही पुढची ध्वनी चित्रफित पाहूया आणि मग थेट संवादातून अधिक माहिती जाणून घेऊया. जळगावच्या 13 सेवा वस्त्यांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि संस्कारांची त्रिसूत्री पोहोचवणारे बालसंस्कार वर्ग असोत की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मान्यतेने सुरू असलेले महिला सक्षमीकरणाचे अभ्यासक्रम असोत, 11,000 भगिनींची केलेली मोफत हिमोग्लोबिन तपासणी असो की सन 1997 पासून ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार देणारा मातोश्री आनंद आश्रम प्रकल्प असो, या समूहाने प्रत्येक क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारे काम केले आहे. इतकेच नव्हे तर राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेबांच्या खंबीर आणि मोलाच्या सहकार्यातून जळगावच्या शिवाजीनगर परिसरामध्ये संकटग्रस्त बालकांच्या सुरक्षित निवाऱ्यासाठी उभारलेले हक्काचे खुले निवारागृह व बालभवन असो, जामनेर तालुक्यातील 5 गावांमध्ये केलेले मोठे जलसंधारणाचे कार्य असो, सन 1998 पासून अविरत जीवनदान देणारी अत्याधुनिक माधवराव गोळवलकर रक्तपेढी असो किंवा खानदेशची संस्कृती जपणारा भव्य भुलाबाई महोत्सव असो, या प्रत्येक क्रांतिकारी प्रकल्पामागे भरतदादांचे अहोरात्र परिश्रम आणि अचूक नियोजन कारणीभूत आहे. नमस्कार भरतदादा. नमस्कार. आजच्या या भागामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, आम्हाला खूप आनंद आहे. जळगावहून आपण आलेला आहात आणि आपलं मनपूर्वक स्वागत करते. मी जसा सुरुवातीला उल्लेख केला की 165 संचालक हे कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करणं ही आजच्या काळात तर आश्चर्य वाटावी अशीच घटना आहे. तर हे कसं काय इतकी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या मंडळींना जमा करणं, त्यांची एक टीम उभं करणं हे कसं शक्य झालं? मला असं वाटतं की खरं म्हणजे असं म्हणतात की समानशीले व्यसनेषु सख्याम. एका विशिष्ट प्रकारची आवड असणारी माणसं नकळत बरोबर एकमेकाला शोधत येतात. जशी मुंग्यांना मुंग्यांची भाषा कळते तशी सेवा क्षेत्रामध्ये आवड असलेले लोक आपोआप जमत जातात. कोणीतरी सुरुवात करण्याची गरज असते. डॉक्टर अविनाश आचार्य नावाचे एक अत्यंत लिडिंग गायनेकोलॉजिस्ट जळगावमध्ये 60-62च्या सुमाराला प्रॅक्टिस करण्यासाठी आले आणि हे नामांकित गायनेकोलॉजिस्ट मात्र समाजसेवेमध्ये अधिक रमत असत. आणि त्यांच्या डोक्यात असं होतं की या समाजावर आईसारखं प्रेम केलं पाहिजे आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रश्न न विचारता, समाजाला वेठीस न धरता
जे जे काही शक्य होईल त्या क्षेत्रात सेवा केली पाहिजे. आणि मग त्यातून 1979च्या सुमाराला त्यांनी पहिले जळगाव जनता सहकारी बँक, जी प्रामुख्याने मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि त्यापेक्षा अधिक खालच्या पिछड्या वर्गांसाठी तिचा फोकस कामाचा राहिला. आणि मग त्यातनं त्यांना माणसं मिळत गेली आणि मग विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल आणि शिक्षण क्षेत्र असेल, अशा 4 क्षेत्रात गती आणि रुची असणारे विविध सहकारी त्यांनी जोडले आणि एक मोठी अशा प्रकारची साखळी त्यांनी उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. आज डॉक्टर अविनाश आचार्य हयात नाहीत, पण त्यांनी उभे केलेले काम, त्यांनी उभे केलेली माणसं हे काम पुढे नेत आहे. भरतदादा, आचार्य अविनाशजींबद्दल आपण बोललात, परंतु अविनाशजींच्या सहवासातून आपण या सगळ्या चळवळीचं नेतृत्व कधीपासून तुमच्याकडे? मी ते 2012-13 पासून हे नेतृत्व करायला मी सुरुवात केली. 2010 नंतर दादांनी खाजगीत मला सांगितलं की आता हे तुला काम करायचं आहे आणि पुढच्या 2 वर्षात ही जी नेतृत्व संक्रमणाची प्रक्रिया असते ती त्यांनी पूर्ण केली आणि 2012 पासून मी या सेवा समूहाचा प्रमुख म्हणून काम करतोय. त्यापूर्वी कोण होतं आचार्य? स्वतः डॉक्टर अविनाश आचार्य हे 1980 पासून तर 2012 पर्यंत या सेवा समूहाचे प्रमुख होते. आत्ता आपण आदरणीय दादांचा उल्लेख केलात. माननीय चंद्रकांत दादा पाटील काही काळ जळगावात राहिलेही होते. हो. आणि तुमचे आणि त्यांचे फार मैत्रीपूर्ण संबंध आहेत, तर त्यांच्याविषयी थोडं ऐकायला आवडेल. खूप मला म्हणजे ज्याला म्हणतो नॉस्टॅल्जिक म्हणतो आपण, अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही विचारला. मुंबईत एका खोलीच्या चाळीत राहिलेला हा चंद्रकांत पाटील इथल्या एका छोट्या शाळेत शिकल्यानंतर BCom झाल्यानंतर घरदार सोडून विनामूल्य सेवा कार्य करण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचारक म्हणून आला आणि तो, माझी त्याचा परिचय नव्हता, पण तो राहायला माझ्या खोलीवरच त्याची व्यवस्था करण्यात आली. मी पण तिथे अशाच पद्धतीचं काही ना काही छोटं मोठं काम करत होतो आणि आम्ही दोघं एकत्र पुढे जवळजवळ 3 वर्ष एकत्र राहिलो. या काळात आमची जी मैत्री झाली ती मैत्री तेव्हापासून आजताग आहेत. आणि चंद्रकांत दादा या सगळ्याच्या इन्क्युबेशनच्या पिरियडमध्ये आम्ही दोघं तेव्हा 1920च्या सुमारास भेटलो. एकूण देश कसा असला पाहिजे, त्यात आपला रोल काय, आपल्या स्ट्रेंथ्स काय, आपला विकनेस काय, आपल्या समाजाला कुठले विचार पचवले पाहिजेत, त्यासाठी आपण काय करू शकतो. मला तुम्हाला सांगायला म्हणजे ऐकायला आश्चर्य वाटेल की चंद्रकांत दादांचं कुठलंही ओरिएंटेशन त्या काळात कधीही राजकीय पक्षात काम करण्याचं नव्हतं. म्हणजे त्यावेळेला जर त्यांना कोणी विचारलं असतं की राजकीय पक्षात तुम्ही पुढे काम कराल, मंत्री व्हाल, तर त्याने नक्की वेड्यात काढलं असतं. किंबहुना 2005पर्यंत माझ्या लक्षात आहे की चंद्रकांत दादांच्या मनात दूर तक राजकीय क्षेत्रात काम करण्याचा विचार नव्हता. किंबहुना डॉक्टर अविनाश आचार्य ज्यांचा मी उल्लेख केला, जळगावच्या 3 वर्षात आम्ही दोघे एकत्र त्यांच्याकडे आणि असेच एक आपल्या देशातले प्रख्यात उद्योगपती डॉक्टर भंवरलालजी जैन, पद्मश्री डॉक्टर भंवरलालजी जैन, या दोघांच्या संपर्कात आम्ही दोघे आलो आणि त्यातून आम्ही भारावून गेलो. डॉक्टर अविनाश आचार्यांकडे सेवेच्या कल्पना होत्या आणि भंवरलालजींकडे उद्यमशीलतेच्या आणि भरारीच्या कल्पना होत्या. आमच्या दोघांना अत्यंत चांगल्या काळामध्ये या दोघांचा खूप लाभ मिळाला. त्यातून मी तर चंद्रकांत दादाला मोकळेपणाने सांगितलं की मला 100% यापुढे डॉक्टर अविनाश आचार्य यांच्याबरोबर या सेवा क्षेत्रात काम करायचं आहे. मला PWDमध्ये इंजिनियरची नोकरी होती, ती नोकरी सोडून मग मी जळगावमध्ये कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झालो आणि जे डॉक्टर आचार्यांना जुळलो 83-84 पासून ते त्यांच्या जाण्यापर्यंत. आम्ही दोघांनीही डॉक्टर अविनाश आचार्यांकडून विविध प्रकारचे संस्कार घेतले. प्रामुख्याने मोठा विचार करा आणि आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाला समाज जोडलेला असू द्या, असं ते आवर्जून सांगत असत. चंद्रकांत दादाकडे बघतानाही मला असं कधीच वाटलं नाही की 80 साली आपण दोघांनी हा प्रवास सुरू केला आपल्या श्वासाशी समाज जोडण्याचा.
मी तर नक्कीच केला नाही, पण दादाने तर दोन्ही श्वासांशी हा समाज जोडून ठेवलेला आज आपण नाही, बघतोय. आपणही केलाच ना. आपण बघतोच आहोत. नक्कीच. त्यामुळे ह्या सगळ्या उभं राहण्यामध्ये अशा काही जुन्या ऐतिहासिक क्षणांचं कनेक्शन नक्की आहे. नक्की. आणि तुमची विचारांची बैठक एक आहे, गुरुही एकच आहे हां, असं म्हटलं गुरुही तर ते एकच आहे. बरोबर. वावगं होणार नाही. 80 ते 82 मी जळगाव जिल्ह्यामध्ये विद्यार्थी परिषद पूर्ण वेळ होतो. त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमचे जिल्हा संघचालक होते डॉक्टर अविनाश आचार्य. अविनाश आचार्य हे नावाला डॉक्टर पण प्रथितेश डॉक्टर. म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या 2-5% लोकांचे जन्म अविनाश आचार्यांच्या गायनोकॉलॉजिस्ट होते, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत. पण नावापुरते डॉक्टर, बाकी सातत्याने संघ 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 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा. आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जो हिंदू विचार मांडला, तो हिंदू विचार हा मानवाची सेवा, माणसात परमेश्वर पाहावा असा हा हिंदू विचार आहे. तो पूजा पद्धतीत नाही आहे, त्या लोकांनी त्याला पूजा पद्धतीत नेलं. तर त्यामुळे माणसाची सेवा ही ईश्वराची सेवा आहे असं म्हणून त्याने काय उपक्रम सुरू केले. काळाच्या ओघामध्ये ते गेले. मग ते भरत आंबेडकरसारख्या अनेकांनी ते पिकअप केले, टेकओव्हर केले आणि आता त्याला भरपूर वाढवलं. केशव स्मृती प्रतिष्ठान, मग रेसिडेन्शियल स्कूल आहे, मतिमंद मुलांची शाळा आहे, स्वयं नावाचा एक प्रकल्प की ज्याच्यामध्ये घरून पळून आलेली मुलं रेल्वे स्टेशनवर सापडतात, त्यांना आणणं, ठेवणं, काउन्सिलिंग करणं, पुन्हा एकदा आईवडिलांशी असणारा राग दूर करून त्यांना घरी नेऊन सोडणं, यात पोलीस डिपार्टमेंटचे मोठं सहकार्य असतं. तर असे त्याला अनेक उपक्रम, त्या उपक्रमातून हजारो लोक रोज शाळेत येणारा विद्यार्थी, मग त्यांचं शुदा शांती केंद्र आहे की ज्याच्यामध्ये झुणका भाकर केंद्र चालतं. सगळ्यात मध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये भरीत हा खूप आवडीचा गोष्ट, भरीत भाकरी मिळते. पण तिथे हजारो लोक त्यांच्या शहरातल्या वेगळ्या केंद्रावर येतात. असं रोज काही हजार लोक यांच्या सेवांचा फायदा घेतात. असं केशव स्मृती प्रतिष्ठान नावाचं काम डॉक्टर अविनाश आचार्यांनी उभं केलं. भरत आंबेडकरांनी ते खूप वाढवलं. त्याला जळगाव जिल्ह्यामध्ये घराघरात माहिती आहे, बाहेर कुठे माहिती. तर ते माहिती करून देण्याचं माध्यम जयहोमधून मिळालं. तेव्हा राजाभाऊ मानेंचे खूप आभार. आत्ता आपण ज्या वेगवेगळ्या प्रकल्पांविषयी बोलतो आहोत, तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून मला वाटतं 10पेक्षाही अधिक प्रकल्प वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यरत आहेत. आणि त्यातही महिलांच्या विषयक खूप महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, स्वावलंबन शिकता येईल असे अनेक उपक्रम आहेत. तर त्याविषयी थोडं सांगा. मला असं वाटतं की महिला विशेषतः 80च्या दशकात हे प्रकल्प सुरू झाले असं जर आपण समजलो तर आजपासनं जवळजवळ 40 वर्षापूर्वीची सामाजिक स्थिती, त्यावेळेला महिलांचं होत असलेलं सप्रेशन, त्यांच्या आरोग्याबद्दलची कुटुंबातून देखील होणारी एक प्रकारची हेळसांड, उदासीनता, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर होत्या. मग एकदा आम्ही हिमोग्लोबिनचे कॅम्प करायला निघालो महिलांचे, विशेषतः सेवावस्त्यांमधले, उपेक्षित वस्त्यांमधले. आणि आम्हाला अत्यंत आश्चर्याचा धक्का बसला की ज्या महिला विशेषतः ज्यांना डिलिव्हरीसाठी सुद्धा चांगल्या हिमोग्लोबिनची गरज असते, किमान चांगल्या, कधीही आम्हाला अशा माता होणाऱ्या महिला 8-9पेक्षा जास्त हिमोग्लोबिन त्यांचं असायचं नाही. आणि तिथून आम्हाला लक्षात आलं की ज्या समाजात आपल्याला काम करायला आपण निघालो आहे त्यांचे प्रश्न किती गंभीर आहेत. अशा अर्थाने या स्तनदा माता असू देत किंवा गरोदर स्त्रिया असू देत, 8-9 हिमोग्लोबिन घेऊन जर हे सगळे बाळ जन्माला घालतायत तर त्यातून खूप मोठी वेगवेगळ्या प्रकारची अनारोग्याची सुरुवातच यातून होते. आणि मग आम्ही एक हिमोग्लोबिनचा कॅम्पेन सुरू केला, ज्यासाठी आम्ही हिमोग्लोबिन वाढणाऱ्या गोळ्या वेगवेगळ्या देणगीदारांकडून गोळा करून कॅम्प करून त्या ठिकाणी वाटत राहिलो. सातत्याने त्याचा फॉलोअप करत राहिलो. हिमोग्लोबिन वाढलेलं असताना मग एक वस्ती सोडून दुसऱ्या वस्तीकडे गेलो. मला एक आता सांगायला आवडेल की ही 80 सालची 82 सालची स्थिती आज राहिलेली नाही. याबद्दल खूप मोठा अवेअरनेस शाळांमधून, आरोग्य केंद्रांमधून, शासकीय आरोग्य केंद्रांमधून, खाजगी डॉक्टर्सकडून आलेला आहे. आता जेव्हा आम्ही हिमोग्लोबिनचे कॅम्प करतो तेव्हा क्वचितच अभावाने 10पेक्षा कमी हिमोग्लोबिन महिलांचं आढळतं. आणि मला असं वाटतं की समाजाने ठरवलं
तर या विषयात किती मोठा बदल घडू शकतो हा आम्ही हेच सेवा क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून अनुभवतोय की हे प्रश्न आता पूर्वी इतके गंभीर राहिलेले नाही. भरत दादा, 10,000 लोकांना दररोज आपण सेवा पुरवतो. दिली जाते. तर या कोणकोणत्या सेवा आहेत की सेवा बरोबर. प्रकार किंवा त्याच्यासाठी स्वतंत्र विभाग किंवा संस्था आहेत का आपल्या? बेसिकली कसं आहे की केशव स्मृती सेवा समूह ही एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे. एका अर्थाने ती एक काल्पनिक आहे आणि पण ट्रस्ट पण आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या संस्था, उदाहरणार्थ जळगाव जनता सहकारी बँक ही एक 4,000 कोटीचा टर्नओव्हर असलेली बँक आम्ही चालवतो, ज्याचे 50,000पेक्षा जास्त सभासद आहेत आणि ज्याचे 10,000 पेक्षा जास्त कर्जदार आहेत. तर ही बँक एका अर्थाने सहकारी नियमांनी चालते, सहकार क्षेत्राच्या अंतर्गत चालते, पण ती केशव स्मृती सेवा समूहाचा एक भाग मानली जाते. जळगावला सर्जना मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची आमच्यातलीच एक संस्था आहे जी त्या ठिकाणी तरुण भारत आणि प्रकाशन विभाग सांभाळते, पण इट इज अ पार्ट ऑफ केशव स्मृती प्रतिष्ठान. बलवंत सहकारी पतसंस्था आम्ही चालवतो, विशेषतः छोट्या कर्जदारांना ज्यांना 10,000, 25,000, 50,000 त्यांच्यासाठी आम्ही एक पतसंस्था चालवतो. ती पतसंस्थासुद्धा आमच्या केशव स्मृती सेवा समूहाचा एक भाग आहे. याच्याबरोबर एक चौथी आर्थिक संस्था आहे की ज्याचा ऐकून खरं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला आश्चर्य वाटलं पाहिजे की 97-98च्या सुमाराला जेव्हा इन्फोसिसची स्थापना होत होती पुण्यामध्ये आणि हैदराबादमध्ये, नारायण मूर्ती या विषयासाठी काम करत होते. दूरदरार जळगाव जिल्ह्यामध्ये 2.5 लाख लोकवस्तीमध्ये डॉक्टर अविनाश आचार्य त्यावेळेला जे एक जळगाव जनता सहकारी बँक नावाचं युनिट चालवत होते, त्यांना असं वाटलं की सहकारी बँकांची आर्थिक स्थिती काही भक्कम नसते, या बँकांना आपण कमी किमतीत सॉफ्टवेअर दिलं पाहिजे, सॉफ्टवेअरची सिस्टीम विकली पाहिजे, कोअर बँकिंग दिलं पाहिजे, नाहीतर त्यांना या मोठ्या कंपन्यांची सॉफ्टवेअर परवडणार नाहीत. आणि डॉक्टरांनी स्वतः एक केशव स्मृतीच्या अंतर्गत केशव स्मृतीची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ती फिनटेक कंपनी आहे. 97 साली सुरू झालेली सहकारी क्षेत्राला सेवा देणारी सॉफ्टवेअरची, कोअर बँकिंगची आणि अन्य ॲप्लिकेशनची ही संस्था आज अत्यंत नावारूपाला आलेली आहे. जळगाव आणि पुणे या 2 ठिकाणी ती काम करते आणि महाराष्ट्रातल्या सहकारी बँकांमध्ये आमचा मार्केट शेअर 38% आहे. ग्रेट. मला असं वाटते की डॉक्टर अविनाश आचार्य समजून घ्यायचे असतील की ती व्यक्ती काय होती, तर ते या एका उदाहरणाने नीट कळतं. नक्कीच. आपला जो प्रश्न आहे की लाभार्थी 10,000 कसे असतात, तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय असे जे विविध क्षेत्र चालतात. आता शाळा आम्ही 90 साली सुरू केली. सुदैवाने शाळेच्या स्थापनेमध्ये माझा रोल होता, कारण जसे दादांनी माणसं जोडले त्यात सुरुवातीच्या काळात मी पण त्याच्यामध्ये होतो. आणि ही कामं वाढत गेली. आज शाळेमध्ये 7,500 विद्यार्थी संख्या आहे. 5 विभागांमधून शाळा चालते, मूकबधिरांसाठी शाळा चालते. मग ह्या विद्यार्थ्यांच्या जोडीला यांच्या पालकांसाठीचे कार्यक्रम, याला वेगवेगळे जोडलेले शेती, माती, पाण्याचे प्रयोग, पर्यावरणामधल्या अभ्यासाचे प्रयोग आणि यातून समाजाशी या पालकांना, विद्यार्थ्यांना जोडणे, यातनं खूप सारी माणसं. सामाजिक क्षेत्रात आम्ही एक क्षुधाशांती केंद्र चालवतो, ज्यामध्ये आम्ही अत्यंत नाममात्र दरामध्ये लोकांना सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण देतो. हे अत्यंत सकस आणि दर्जेदार अन्न असतं. रोज 3500पेक्षा जास्त लोक नाश्त्याचा आणि जेवणाचा आनंद घेतात. यालाही आम्हाला आता 28 वर्ष पूर्ण झाले. तर अशा सगळ्यांचा मिळून आमचा जो आकडा आहे, मग आम्ही एक ब्लड बँक चालवतो, आम्ही थॅलेसेमियाचं केंद्र चालवतो. या सगळ्या ठिकाणी येणाऱ्या माणसांची संख्या सरासरी 10,000 आहे रोजची. नाही, खूप मोठं काम आहे. खूपच मोठं काम आहे. आता आपण थॅलेसेमियाचा उल्लेख केला. अजूनही दुर्दैवाने आपल्याकडे याविषयीची फारशी जागृती नाही आहे आणि आपण तर पहिले डोनर सुद्धा या डोनेशन या संदर्भातही काम करत आहे, तर त्याविषयी थोडं अधिक सांगा. थॅलेसेमिया हा रोग पती पत्नी जर थॅलेसेमिया पॉझिटिव्ह मेजर असतील किंवा एक मेजर आणि एक मायनर असेल, तर त्यातून निर्माण होणाऱ्या अपत्यांना होत असतो. आणि मेजर अपत्य जन्माला आलं की त्यांच्या घरात मेजर समस्या जन्माला येते आणि त्या माणसाचं लाईफ स्वतःही अत्यंत दुर्धर असतं
आणि त्या कुटुंबाचंही आयुष्य दुर्धर होऊन जातं. थोडक्यात उपबर मुलामुलींची योग्य ती पॅथॉलॉजिकल चाचणी न करण्यातून हा होतो. हा सगळा आजार ओळखून या विषयात खरं म्हणजे अवेअरनेस हा पहिला विषय आहे की उपबर मुलामुलींनी स्वतःची पॅथॉलॉजी चाचणी करून घेणं. केशवस्मृतीने तशी चाचणी प्रमोट केलेली आहे. ही 1200-1800 रुपयाची चाचणी आम्ही विनामूल्य करून देतो. पण अजूनही बरेच लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. डॉक्टर सई नेमाडे नावाच्या एक आमच्याबरोबर एक महिला कार्यकर्त्या आहेत ज्या स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहेत. आणि असं म्हणतो की ईश्वर प्रश्न निर्माण करतो तशी उत्तरे शोधून ठेवतो. त्या अत्यंत मातृहृदयाने आपल्या प्रकल्पामध्ये या थॅलेसेमियासाठी काम करतात. मग त्यात प्लाझ्मा देण्यापासून, रक्त देण्यापासून तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटपर्यंत सगळ्या प्रकारचं काम करतात. पंकज उधासजींचा एक ट्रस्ट मोठा मुंबईमध्ये काम करतो. त्या ट्रस्टशी आम्ही कनेक्टेड आहोत आणि अशा प्रकारचा बोन मॅरो ट्रान्सफरच्यासुद्धा पेशंट्स आम्ही ज्यांच्यामध्ये थोडं बरं होण्याची शक्यता आहे, डॉक्टर सई नेमाडे स्वतः लीड घेऊन हे काम करून घेतात. आणि किमान एक 10पेक्षा अधिक पेशंट बोन मॅरोच्या ट्रान्सप्लांटमधूनही आत्ता वाचलेले आहेत. अवेअरनेसवर आम्ही प्रामुख्याने काम करतो आहे. सध्याचे जिल्हाधिकारी आम्हाला अवेअरनेससाठी खूप मदत करत आहे. भरतदादा, गेल्या 40 वर्षापासून घेऊन जे काम चाललेलं आहे ते बदलत्या काळात केशव स्मृतीपुढं नक्की आव्हानं कुठली आहेत असं तुम्हाला वाटतं? समाजाचे प्रश्न बदलतात. उदाहरणार्थ जेव्हा हे सुरू झालं तेव्हा पती पत्नींमधला विसंवाद, साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडणे असे प्रश्न फारसे नव्हते. आत्ता आम्ही बघतोय की ज्यांची 10 जणांची एंगेजमेंट झाली तर 4 जणांचे एंगेजमेंट मोडण्याचं प्रमाण मुंबईत जास्त असेल. आमच्याकडे 4 जणांचं तर नक्की मोडत आहे. एवढं करून लग्न झालं तर जमण्याचं प्रमाण, डायव्हर्स होण्याचं प्रमाण खूप वाढतं आहे. मग आम्ही ही नवीन समस्या आयडेंटिफाय केली आणि आम्ही त्याच्यावर आमचं स्वतःचं एक फॅमिली काउन्सिलिंग सेंटर सुरू करताना आम्ही विद्यापीठाच्या मदतीने काउन्सिलिंग करण्याचा कोर्स सुरू केला. म्हणजे एक काउन्सिलिंग सेंटर चालवून आता उपयोग नाही, इतकी ती समस्या मल्टिप्लाय होते. आम्ही विद्यापीठाच्या वतीने 2 वर्षाचा एक सर्टिफिकेट कोर्स चालवतो ज्यामध्ये कुठल्याही ब्रांचमधला ग्रॅज्युएट विद्यार्थी घेतो आणि त्या 2 वर्षामध्ये त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रीय चाचण्या त्याला शिकवतो, काउन्सिलिंग शिकवतो. एका अर्थाने तो प्रोफेशनल फॅमिली काउन्सिलर बनतो. आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की असे किमान 60पेक्षा जास्त फॅमिली काउन्सिलर जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर या ठिकाणी आमच्याकडून हा कोर्स करून आता फॅमिली काउन्सिलिंग करतात. नव्या पिढीच्या प्रश्नांनाही उत्तर शोधण्याचं काम केशवस्मृती करते. आता भुलाबाई महोत्सवासारखा एक उपक्रम जो गेली 2 दशकं तुम्ही राबवता आहात, संस्कृतीचं जतन करणार आहे, तर त्याविषयी थोडं अधिक सांगा. मला असं वाटतं की परत एकदा डॉक्टर आचार्यांचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे. जो आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये चंद्रकांत दादांनी जी आता आपल्यासमोर इम्प्लिमेंट केली मागच्या 3 वर्षात महाविद्यालयांमध्ये, ती खूप मोठ्या प्रमाणावर पॉप्युलर पण होते. तर याच्यामध्ये IKS इंडियन नॉलेज सिस्टम नावाचा जो विषय प्रामुख्याने मांडला गेला की ज्यामध्ये शिक्षण घेता घेता या देशाची, या मातीची, या संस्कृतीची नाळ तुटता कामा नये. हे जे आज आम्ही मांडतोय, हे जे आम्ही NEP आज केलं, 95च्या सुमाराला दादा म्हणायचे की अरे मुलींना तुम्हाला सक्षम करायचं आहे ना, 8वीपासूनच्या मुलींना, 5वीपासूनच्या मुलींना एका ठिकाणी बोलवा, गाणी म्हणायला शिकवा, त्यांना स्टेज डेअरिंग येईल, त्यांना पाठांतर येईल, ते पुरुषांमध्ये जायला शिकतील, ते कार्यक्रम सादर करायला शिकतील. आज आपल्या या कार्यक्रमाला, वर्षातनं एकदा होणाऱ्या कार्यक्रमाला सगळे लोकप्रतिनिधी येतात, गावातले उत्तम कलाकार येतात, खेड्यापाड्यांवरून सगळ्यात मिळून 800-1000 मुली येतात, वेगवेगळ्या वयोगटातले. प्रासंगिक प्रश्नांवर कार्यक्रम बसवतात, गाणी बसवतात, नाटक करतात, नाचतात, मस्त आनंद घेतात आणि त्या सगळ्यातनं एम्पॉवरमेंट नक्की होते. त्या सगळ्यातनं संस्कृतीचा टच वाढतो आहे. त्या सगळ्यातनं समाजातले प्रश्न पण रिफ्लेक्ट होतात. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, पण जळगाव म्हटल्यावरती आम्हाला केळीच्या बागा आठवतात आणि कृषी संस्कृती हा तर आपला पाया आहेच. तर जलसंधारणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण खूप मोठं काम करता आहात. मला असं वाटतं काय झालं आहे की मधल्या काळामध्ये आपण म्हणतो की सरकार सगळं करेल या नादामध्ये 70 पासून एक 2000 पर्यंतचा अवेअरनेस
ज्याला जलसाक्षरता म्हणतो आपण, तो खूप कमी झाला. आपल्या विहिरींना येणारं पाणी हे आपण जर अडवलं नाही, जिरवलं नाही तर येणार नाही, हे आम्हाला एका अर्थाने करंट्या माणसांना कळायला खूप वर्ष गेली. मात्र आता लोक जागे झाले आहेत. विशेषतः नदी नाले यांचं खोलीकरण करणे, गाळ काढणे, बंधारे भरून घेणे, चाऱ्या भरणे, पुनर्भरण करणे, बोर्स, अशा सगळ्या प्रकारचा अवेअरनेस आम्ही जिल्ह्यामध्ये करतो. आम्ही त्याच्यामध्ये पहिले ज्याला आपण म्हणतो रेड झोन निवडलेत, की जिथं पाणी फार जास्त 600 फुटापेक्षा खाली गेलेलं आहे, जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे. मग त्या ठिकाणी हे प्रामुख्याने काम सुरू करतो. लिटर्सच्या भाषेत सांगायचं तर अब्जावधी लिटर्स पाणी आता आम्ही लोकांना अडवून दिलं आहे आणि लोकांना त्याचं महत्त्व कळलं. पुढची पिढी ही अशा पद्धतीचं सेवाभावी काम पुढे नेईल असं चित्र तुम्हाला दिसतंय का, किंवा कसं बघता तुम्ही भविष्याकडे? आमच्या या सगळ्या प्रकल्पांमध्ये नवीन पिढी आणताना 40-50ली पिढी आणण्याचा प्रयत्न करतो, त्यांना इन्क्युबेट करण्याचा प्रयत्न करतो. जे कोणी 10 जण ॲड होतात त्यातले 4 रिटेन होतात. 5-6 जणं कुठला अनुभव, त्यांचा वेळ, सोशल मीडियाचाही जाम प्रभाव आहे लोकांवरती, रील बघायला वेळ पुरत नाही वगैरे वगैरे, पण 4 लोक रिटेन होतात. आणि आत्ता आमच्या या सगळ्या 165 सेवाभावी सहकार्यांचं सरासरी वय 53 वर्ष आहे. नाही, ती चांगली गोष्ट. म्हणजे अजून अनेक वर्ष पुढे त्यांना काम करता येणं शक्य आहे. त्यामुळे सरासरी वय आम्ही 50-55च्या मध्ये ठेवतो. आणि त्यासाठी तशी तरुणाई आणतो. 70च्या पुढच्या लोकांना सांगतो मार्गदर्शक व्हा. अशा पद्धतीचं हे गणित आहे. खूप चांगलं. फारच सुंदर. आज तुम्हाला भेटून खऱ्या अर्थाने एक प्रेरणा मिळाली आणि खूप नवीन गोष्टी कळल्या. किती वेगवेगळ्या दिशांनी आपण काम करत आहात हे पाहणं आणि ते खूप भारावून टाकणारं नक्कीच होतं. तुम्ही आलात आणि आमच्याशी इतका दिलखुलास संवाद साधलात त्यासाठी मनपूर्वक आभार. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये इतकं उत्तम, इतकं सकारात्मक काम होतं आहे. अतिशय सुपीक अशी ही भूमी आहे आणि या सुपीक भूमीतून अशी सामाजिक रत्न निर्माण होत असतात. आज भरतदादांना भेटूनही आपल्याला याचाच प्रत्यय आला असेल. अशीच व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. तेव्हा भेटूया जय होच्या पुढील भागामध्ये. आज इथेच थांबूया. धन्यवाद. जय हो. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत